तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आज आहे संडे स्पेशल। आम्ही पहिल्यांदा सकाळी मंदिरामध्ये चाललोय। म्हणजे जर संडेला आम्ही जातोच, बट आज दूरच्या टेम्पलमध्ये चाललोय। तर कोणतं टेम्पल आहे तेही तुम्हाला दाखवतो। तर सकाळची वेळ आहे, सकाळचे 7 वाजलेत। कालच आम्ही सर्वांनी मिळून प्लॅन केला होता की संडे स्पेशलला मला कोणत्या ठिकाणी जायचं आहे। त्यासाठी मी इथं चिवडा पण बनवून घेतलेला आहे आणि आम्ही इथं चाललोय। आता एका तासाच्या अंतरावरती आहे ते टेम्पल। तर जातानाचा रोडचा व्ह्यू तुम्ही पाहू शकताय। सीनरी गजब आहे। केरलामध्ये कसं आहे की सिंपली तुम्ही ट्रॅव्हलिंग जरी करत असाल तरी माइंड फ्रेश होऊन जातं। एवढी हरियाली आहे। तुम्ही इथं बघू शकाल की रोडच्या दोन्ही साइडनी तुम्हाला भरकच हरियाली दिसत असेल। तर ह्याच्यापूर्वी भरपूर व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, तेही तुम्ही पाहिलेले असतील। पण प्रत्येक व्हिडिओमध्ये कसं वेगवेगळ्या रस्त्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवते। जर आज ज्या रस्त्याचा व्ह्यू दाखवत आहे तो रस्ता तुम्ही पहा की इथं दोन्ही साईडला भरपूर झाडं तुम्हाला दिसतील आणि इथं पाणी बऱ्याच ठिकाणी पाणी दिसतं। असं रोडनी चाललो तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाणी ही वाटेत भेटतच राहतं। आणि आता बघा आपण ज्या मंदिरामध्ये चाललोय त्या मंदिराच्या टाउनमध्ये पोहोचलोय आणि मंदिर समोरच आहे। तर इथं आम्ही वैक्यम टेम्पलमध्ये आलोय। तर हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। ज्यावेळेस तीर्थयात्रा लोक करतात त्यावेळेस ह्या मंदिरामध्ये नक्की येऊन जातात। तीर्थयात्रासाठी जी मंदिरे सिलेक्ट केलेली असतात त्या मंदिरामध्ये हेही मंदिर असतं। तर हे बघा खूप पूर्वीचं मंदिर आहे आणि याचा व्ह्यू तुम्ही बघू शकताय। भरपूर गर्दी असते नेहमी। मंदिराविषयीची थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर हे शिवाचे एक शक्तिशाली स्थान मानले जातं। अशी श्रद्धा आहे की इथं मनापासून जी काही इच्छा आपण मागेल ती पूर्ण होते। आणि केरळमधील सर्वात जुन्या मंदिरापैकी एक आहे हे मंदिर। हे महादेवाचे वैक्यममधील मंदिर खूप प्रसिद्ध आहे। लाखो भाविक इथं नेहमी येत राहतात। वेगवेगळ्या राज्यातून लोकसुद्धा इथं दर्शनासाठी येतात। तर खूप प्रसिद्ध मंदिरापैकी एक मंदिर हेही आहे। केरलामध्ये तुम्ही आलात तर तुम्हाला वेगवेगळे प्रसिद्ध मंदिर इथं दिसतील, कारण केरलाला गॉड्स ऑन कंट्री असं म्हणतात। तुम्हा सर्वांना माहीतच असेल की इथली लोक देवाला खूप मानतात आणि देवाला खूप जातात। तर दररोज सकाळी केरलामधल्या कुठल्याही मंदिरात तुम्ही बघाल तर भरपूर गर्दी तुम्हाला दिसेल आणि दर्शन वगैरे व्यवस्थित झालं। आता आम्ही दुसऱ्या टेम्पलमध्ये चाललोय। तर हा बघा केरलाचा फेमस परिप वडा आहे आणि हा ऑनियन वडा आहे आणि हा जो तुम्हाला राईस केक दिसतोय त्याला वट्ट्याप्पम असं म्हणतात। खूप टेस्टी असतो आणि केरलामध्ये इझिली कुठेही हा बेकरीमध्ये भेटतो। आणि इथं बघा आडा आम्ही घेतलेला आहे। तर केळीच्या पानामध्ये शिजवतात ह्या आड्याला। तर ह्याची टेस्ट जबरदस्त आहे आणि आम्ही आता खात पुढची जर्नी करतोय। म्हणजेच की आता आम्ही दुसऱ्या टेम्पलमध्ये चाललोय। संडेला सर्वांना सुट्टी असते त्यामुळे मुलं वगैरे घरी असतात, म्हणून आम्ही दूरच्या टेम्पलला किंवा फिरण्यासाठी जाण्याचा प्लॅन करतो। बट कधीही आम्ही फिरायला जरी जात असेल तरी पहिल्यांदा टेम्पलला जातो, नंतर फिरण्याचा प्लॅन करतो। हे आमचं नेहमीचं रुटीन आहे। तर तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। त्याच्यानंतरही तुम्हाला केरलाचे भरपूर व्हिडिओज बघायला भेटतील, स्पेशली ट्रॅव्हलिंगचे, जर्नीचे। आम्ही ज्या ठिकाणी फिरायला जातो त्या ठिकाणचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। घरातले ब्लॉग मी कधीही टाकत नाही। सो जे टूरचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला नक्की या चॅनलवरती बघायला भेटतील। हे सर्व ऐकत सीनरी बघत चला। किती सुंदर व्ह्यू आहे इथला, इथं पाहू शकताय तुम्ही। तर असा व्ह्यू बऱ्याच ठिकाणी बघायला भेटतो इथं। तर आता सडनली पाऊस सुरू झाला आहे। इथं कसं कधीही पाऊस येतो, कधीही बंद होतो, कधीही ऊन येतं। क्लायमेटचं काहीच सांगता येत नाही। आणि इथं आम्ही फायनली टेम्पलच्या जवळ पोहोचलोय। रस्त्याचा बराचसा व्ह्यू मी घेतलेला नाही आणि इथं तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी आहे। आणि कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला एवढी जास्त भीड कायम दिसेल, कारण मी पहिला म्हटलंच ना, केरलामध्ये लोक मंदिरामध्ये खूप जातात। आणि आता दर्शन वगैरे आम्ही पूर्ण घेतलेलं आहे। दर्शन घेतल्यानंतरच मी नेहमी व्हिडिओ शूट करते। तर दर्शन घेतल्यानंतर व्हिडिओ शूट करण्यासाठी आम्ही सगळीकडे गेलो आणि आता इथं पाहू शकताय की आम्ही खालच्या साईडला पण आलोय। चला मंदिराविषयीची थोडीशी माहिती सांगते। छोटा निकारा मंदिर हे केरळमधील एर्नाकुलम जिल्ह्यातील एक प्रसिद्ध मंदिर आहे।
हे मंदिर देवी भगवतीला समर्पित आहे, जे लक्ष्मी देवीचं रूप मानलं जातं। इथे देवीची 3 वेगवेगळ्या रूपात पूजा केली जाते। सकाळी सरस्वती, दुपारी लक्ष्मी आणि संध्याकाळी दुर्गा। तर भूतबाधा आणि मानसिक समस्यावर उपचार करण्यासाठी लोक इथं येतात। असं मानलं जातं की इथं आल्यानंतर हे जे भूतबाधाचे वगैरे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व काही दूर केले जातात आणि दूर होतात। देवीकडे मनापासून प्रार्थना केली तर आपल्या सर्व इच्छाही पूर्ण होतात, अशी इथल्या भक्तांची मान्यता आहे। खरं तर भूतबाधा आणि मानसिक समस्यावर उपचार करण्यासाठी हे मंदिर प्रसिद्ध मानलं जातं। खूप दूरून भाविक इथं नेहमी येत असतात। छोटानिकारा भगवती मंदिर हे केरळमधील सर्वात प्रसिद्ध हिंदू मंदिरापैकी एक मंदिर आहे। तर या ठिकाणी लाखो भाविक खूप दूरून येतात। मी तुम्हाला पहिलं म्हटलेलं आहेच। तर इथं नेहमीच भरपूर गर्दी असते आणि दर्शन घेण्यासाठी 1, 2, 3 तास लागतात। एवढी इथं लाईन, लांबलचक लाईन असते। तर आम्ही इथं 1 तास थांबलो होतो आणि नंतर आम्हाला दर्शन भेटलं, व्यवस्थित दर्शन वगैरे झालं आणि आता आम्ही रिटर्न चाललोय। तर हे बघा, आता आम्ही फिरण्यासाठी चाललोय। तर त्याचा जो ब्लॉग आहे तो नेक्स्ट व्हिडिओ मी घेऊनच येणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक यू फॉर वॉचिंग।